आता आपली गाडी वगैरे सगळं वळून लावलेलं आहे. तर इकडे बघू शकता. आणि आता एवढे आणलेलं सामान भरायचं, आता भरायला चालू केलं सगळं. बिलिंग वगैरे झालेले आहे आता. तर आता चालू करायचं आता गाडीत माल भरायचं सगळं. तर इकडे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. परत आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चाललेलो आहे आपल्या दोन्ही सरकारला ते भांडे वगैरे घ्यायला आणि काठ गाद्या पलंग वगैरे सगळं घ्यायचंय. तर आता चाललोय आणि आपल्या गावावरून माझे सख्खे चुलते वगैरे काका वगैरे पाहुणे वगैरे सगळे आलेत बरं का. इकडे दाखवतो तुम्हाला बाहेर, हे बघा इकडे. तर आता आम्ही सगळेजण चाललोय आता सामान घ्यायला आणि लग्नाचं आता डेट जवळच आले बरं का. काय 4 काय 5 दिवस राहिलेले फक्त. तर चला मग आता सामान वगैरे सगळं आणायला जायचं आपल्याला. तर चला आता फायनली आम्ही इथं आलोय बरं का दुकानात. येते इकडं मागं गोडाऊन बघू शकता. इकडं आजोबाने मी आलोय. आजोबाला मी चेष्टाच वाटतं, मी कधी पण व्हिडिओ काढतो. तर इकडं बघा आपली फॅमिली सगळेजण आले तिथं. गाडी पुढं दिसत असेल तुम्हाला गाडी तिथं. तर चला मग तुम्हाला आतून आता दुकान दाखवतो सगळं. बघा सगळेजण आत्ता आले गाडीतून. मग मी पहिलंच 2 व्हीलरवर आलतो बरं का. काय आता पलंग वगैरे बघायचं चालू आहे. तर इकडे बघा दाखवायला लागले तिथं आपले काका वगैरे बघायला लागलेत. काय आता आपल्याला हे कपाट फिक्स केले बरं का. हे समोरचे कपाट दिसतात काय, हे भारी बघ का, एक नंबर असं कपाट आहे हे कपाट. आणि इकडे दोन्ही इकडे एक फिक्स केलेलं आहे आणि पलंगसाठी फिक्स केलं आहे बघा. डिझाईन कमी चांगला असलं तर कमेंट करून सांगा मित्रांनो. तर इकडे बघा काय झालं तिकडं सगळं कपाट वगैरे पलंग वगैरे सगळं घेतलंय बरं का. तर इकडे बघू शकता मम्मीने आपली आजी मावशी वगैरे सगळे इकडं भांड्याचं सामान काढायला लागलं. इकडे बघा आता आपली गाडी वगैरे सगळं वळून लावलेलं आहे. तर इकडे बघू शकता. आणि आता एवढे आणलेलं सामान भरायचं, आता भरायला चालू केलं सगळं. बिलिंग वगैरे झालेले आहे आता. तर आता चालू करायचं आता गाडीत माल भरायचं सगळं. तर इकडे बघू शकता तुम्ही. तर काय आता आपलं सगळं गाडीमध्ये माल वगैरे टाकून रेडी झालेलं आहे. इकडे बघू शकता. तर आता आम्ही फायनली माल वगैरे सगळं आपलं काठगाद्या पलंग वगैरे सगळं घेऊन चाललेलो आहे. तर इकडं बघा. आणि आपले आजोबा पण गावाला चाललेत बघा इकडं. त्यांच्या गावाला चाललेत वैजापूरला. आणि त्यांनी येणार आहेत आता डायरेक्ट लग्नाला येणार आहेत त्यांनी. तर चला मग आता घरी. आता आपण फायनली घरी आलेलो आहे. तर आपली गाडी पण इकडे लावली आणि आपले आजोबा चुलता वगैरे त्याने त्यांच्या गावाला गेले बरं का. तर आज आपले ही मावशी इथं समोर बसल्यात का, ते मावशी आणि परत आपले सख्खे काका ते उद्या सकाळी त्यांनी परत तिकडे सोलापूरला जाणार आहेत. तिकडून त्यांनी लग्नाला येणार आहेत. आणि ते आपले इकडे गेले वैजापूरला. ते पण आजोबा ते लग्नाच्या टायमाला येणार आहेत. ते इकडं आपल्या घरी येणार आहेत परत आपल्या गाडीत सगळेजण परत मिळून जायचं आहे. तर गाईज आजचा ब्लॉग इथं एंड होता. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून जावा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जावा मित्रांनो. तर मग चला मग आता भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.